यांना फोन आलाय, फोन आला म्हणजे रेडिएशन आहे ऑलरेडी, पण आता फोन आल्यानंतर काय होते, डबल होणार आहे, हे लक्षात घ्या. आता पाय जोडा, चप्पल काढा बाहेर. आता तिकडे मला आता मी ना नॉर्मल प्रेस करणार आहे, हे काय होत आहे, इनबॅलन्स होते. आता पाठी बघून का, पाठी बघून तुम्ही सरळ करायचे, हे काय होत आहे, इनबॅलन्स होत आहे, बरोबर. आता हे बायोमॅग्नेटिक ब्रेसलेट काम काय करतं, फोन चालू आहे, हे ज्यावेळेस आपल्या बॉडीला टच होतं, लक्षात घ्या, ज्यावेळेस बॉडीला टच होतं, 25,000 मोबाईलला घालतो, 50,000 घालतो, तो मोबाईलचं घातक रेडिएशन आहे, याचे प्रमाण हे लक्षात घ्या. प्रमाण कायम तुम्ही हृदयाजवळ मोबाईल ठेवा आणि कंटिन्यूली मोबाईल तुम्हाला त्रास होईल. यांनी आपल्या ब्रेनमध्ये केमिकल रिएक्शन्स होतं. तुम्ही बघा न्यूज, या तुम्ही ह्या न्यूज बघत चला. 25,000चे 50,000चे 70,000चे मोबाईल घेतोय आपण, पण त्याच्यापेक्षा 70 लाखाचे आजार उडून घेतोय आपण. हे आपण समजून घेतलं पाहिजे. 5 वेळेस श्वास घ्या तुम्ही. तर सगळ्यात मेन काय आहे की आजच्या डेटमध्ये मोबाईल असेल, टीव्ही असेल, लॅपटॉप असेल, जिथं नेटवर्क आहे, काय आहे 3G 4G 5G याचे विकत आलं बघा. 4G लॉन्च होत नव्हतं, 6G येत आहे. ही जागा आहे पण त्याचं हायेस्ट रेडिएशन आहे, हायेस्ट रेडिएशन आहे. हे रेडिएशन आपल्या सेल्सला मारतं, आतमध्ये आपल्या सेलला डॅमेज करतं, आपल्या बोन मॅरोवरती इफेक्ट टाकतं, आपल्या ब्रेनला डॅमेज करतो. हे लक्षात घ्या. तुम्ही कंटिन्यू फोनवरती मला हेडेक होईल, तुम्हाला हेडेक होईल, लक्षात घ्या. तुम्ही मी टाटा मोटर्स मध्ये असताना ते सुपरवायझर होते ब्रेकडाऊन डिपार्टमेंटला. आता एक 15 दिवस एक्सपायर झाले ते. त्यांना डोळ्याचा कॅन्सर झाला. फोनवरती बोलता बोलता रेडिएशनने डोळ्याच्या आतून कॅन्सर झाला, डोळा बाहेर आला. सत्य घटना बघा, अकोलकर साहेब म्हणून पाईपलाईन डोळा राहतात नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये. डोळा काढला त्यांचा तरी कॅन्सर थांबला नाही, डोळ्याच्या आतलं कातडं काढलं तरी पण थांबला नाही. नंतर डायलिसिस, केमो आहे ना, केमो देत तो माणूस 5-6 वर्ष, 8 वर्ष, मला 8 वर्ष झाली, 8 वर्ष तो माणूस जगला. आता 15 दिवसापूर्वी पूर्ण संपत्ती मिनिमम सांगतो 3 करोड रुपयाच्या माणसाने खर्च केला असं. 3 मोठा माणूस चांगला. त्याला एकच मुलगी आहे, त्यांची मिसेस प्रोफेसर आहे शाळेमध्ये, मुलीचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. आणि ते पण जमीन जुमला, गाडी बंगला सगळं विकलं, भाड्याच्या खोलीत राहत होते, पण माणूस वाचला नाही. कशामुळे झालं? मोबाईलमुळे. सत्य रिपोर्ट्स आहे, डॉक्टरने सांगितलं हायेस्ट रेडिएशन, हायेस्ट रेडिएशन. तर हे ब्रेसलेट काम काय करतं, जसं बघा कुठली वस्तू वर फेकल्यानंतर खाली येते, आपलं ब्लड सर्क्युलेशन होते. कशामुळे होते? गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होते. पृथ्वी साऊथ पोल वर पडते उभी, बरोबर आहे. चुंबकीय अभ्यास करतो याचा, याचं मेन कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. हे लक्षात घ्या तुम्ही. तर हे ब्रेसलेट ज्याचा आपण हातामध्ये घालतो, बॉडीला टच करतो, त्यावेळेस ब्लडमध्ये आयरन असतं. आपल्या ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करणार, एक आपल्या अवतीभोवती ऑरा तयार करणार. तसे बघा यांनी पण हात जुळवायचे. आता मागं पण जायचं आणि पुढे पण सरळ करायची, मान सरळ करायची. यांना ब्रेसलेट लावूया. ओके, आता पाणी बघू. हे तुमच्या समोर आहे.